हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। प्रियाची जेव्हा नीटची एक्झाम झाली ना तर त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण मिळून कुठेतरी जाऊयात असं ठरवलं आणि मी माझ्या दुसऱ्या दोन बहिणी भाऊ भाऊजाई आणि सगळी मुलं मिळून आम्ही जात आहोत। कुठे निघालो आपण सगळेजण? वॉटर पार्क। काय करायचे तिथे जाऊन? नाचायचे। आणि आपण जाणार आहे तो वॉटर पार्क कुठे आहे? कोणतं लावायचंय? जॉनी जॉनी यस पप्पा। ए शुभू गाणं कोणतं लावायचंय? जॉनी जॉनी यस पप्पा। हा नाही आनंदी ट्विंकल ट्विंकल म्हणते। कुठे आनंदी? आनंदी इकडे आहे अंजली, मी इकडे आहे ऋषी, पप्पा आणि भैया समोरून घेणार आहेत आम्ही आणि काकी पण येत आहेत। त्याबरोबरच गीता अंकिता काकी सगळेच आहेत। ऑल फॅमिली ट्रिप आहे ही। आनंदी हा हा हा। तुम्हाला समजलंच असेल चाकूर येथील वॉटर पार्क या ठिकाणी आम्ही जात आहोत आणि सगळेजण फॅमिली आहे आणि इथे पुढे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत काकी आणि त्यांच्या सुनबाई म्हणजेच माझी भाऊजाई गीता आणि इथं भैया पण आहे म्हणजेच हनुमंत माझ्यापेक्षा छोटा आहे तो पण जॉईन झाला आणि सगळ्यांनी मस्त इथं प्रवास केल्यानंतर थोड्या वेळानंतर टरबुजाचा आनंद घेतला। उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये टरबूज खायला मज्जा खूप येते आणि असं सगळेजण एकत्र असल्यानंतर तर खूपच खूप मज्जा खूप एन्जॉय केला आम्ही तिथे। तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच। आम्ही ज्या स्कूल बसनं जात आहोत ना ती माझ्या भावाची आहे, तो स्कूल बस चालवतो म्हणजेच गाडी पण घरची आहे आणि वडील पण आहेत सोबत आणि असं सगळेजण मिळून आम्ही पहिल्यांदा जात आहोत। म्हटलं असं कुठेतरी जाऊयात की आपल्याला खूप एन्जॉय करता येईल आणि खूप मज्जा पण येईल, त्याच्यामुळे निघालेले आहोतच। आई तुझ्या पत्राची ही जगा वेगळी ग, तुझा हात पाठीवर फिरता दुःख विरघळती सारी ग, तुझ्या मायेच्या घासाने तृप्त होते माझी भूक, तुझ्या चरण स्पर्शाने लाभले अगणित सुख, अगाध महिमा तुझा अनमोल साथ तुझी, हात तुझा डोई असता सुख लोळण घेती पायी। वा 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 कोणी लिहिले? वाव किती छान शब्द। कविता लिहिता येतात? कविता किती केल्या? कविता खूप छान राधा। आता तुम्ही कविता जी ऐकली ना ती माझ्या बहिणीच्या मुलीने केलेली आहे। किती छान होती ना। तर आम्ही प्रवास छान असा करत करत एन्जॉय करत गाणे वगैरे म्हणत आता आम्ही पोहोचलेलो आहोत सगळेजण। चला आनंदी पाय गेले। ओय धरा 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 पडन पडन झोपेतून उठले। बबडी 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 झाली का झोप? इधर ऋषी ऋषी इधर ना आदळायले रे। इथं आता आम्ही वॉटर पार्कचं तिकीट काढत आहोत। मोठ्यांसाठी होते 600 रुपये आणि मुलांसाठी होते 400 रुपये। इथं सगळेजण मोजून 3-3 वेळेस मोजत होतो की सगळेजण मिळून किती जण आहेत, नाहीतर एखाद्या वेळेस एकच राहायचं पाठीमागं कारण त्याची एंट्री नसायची त्याच्यामुळे। तर इथं आम्ही तिकीट काढत होतो। जेंट्सच्या ह्याला खूप गर्दी होती म्हणून मी लेडीजच्या लाईनला उभा टाकलेली होते।
हमारे पुलिस को पैंट कर दे याला आहे का एक केले छोट्या आणि एक 11 मोठ्या. कसं वाटायले? कधी घालशील वाटलं होतं अगं तू पण अंजलीला सुद्धा आज घालायला लागले. ती खरी जास्त मजा वाटायली. लेडीज टीम तयार आहे. कोणी लाजायलंय, कोणी हसायलंय, कोणी काय काय करायलंय. होय माई अंजली कसं वाटायलंय? कधी नाही ती इच्छा पूर्ण सगळ्यांना समोर इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजे आणखीन काय पाहिजे? चला 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 मजा जा प्रिया जा माऊ म्हणते की तुला मी घसरगुंडी खेळवते. खेळायचं पोरं कुठे आहेत पण आनंदी डोका पाण्यात. कुठे आहे आनंदी? अभय ए अभय समू शुभ तेरे पैसे तेरी कसम तुझे कभी भी मैं रोऊं. घेतला 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 दाजी. ए समुदाजी बहरा झाला बहरा. अभय इधर देख. ए समुदाजी अभय दाजी एंजॉय.
आनंदी आता बाबा बघ कसे बसते तर. अरे चला जा रेशम तू पण. ए रेशा जा तू पण. जा तू पण. नको हिला जा. ए बाबा 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 आता येते. दाजी ए समुदाजी बहिरा झाला. बहिरा अभय इधर देख. ए समुदाजी अभय दाजी एन्जॉय. तर हा वॉटर पार्क जो आहे ना तो चाकूरचा खूप छान आहे आणि 600 रुपयामध्ये आपण किती तास पण मध्ये थांबू शकतो. मध्ये नाश्त्याची सोय आहे आणि जेवणाची पण आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे पैसे वेगळे लागणार. त्याच्यामुळे आम्ही मध्ये कोणी जेवण केलेलं नव्हतं, सोबत आणलेलं होतं, तेच नंतर केलं आणि सगळेजण मिळून इतका दंगा मस्ती डान्स मज्जा. मुलांनी तर खूप मज्जा केली, खूप आनंद घेतला. पण आपल्या रोजच्या आयुष्यातून थोडंसं बाजूला निघून आम्ही मोठ्याने सुद्धा खूप आनंद घेतला, खूप एन्जॉय केलं आणि खूप मस्ती केली. त्यावेळेस मोबाईल सोबत नव्हता, एका ठिकाणी सगळ्यांचेच मोबाईल ठेवलेले होते. पण शेवटी म्हटलं थोडेसे तरी घेऊयात आपण व्हिडिओ किंवा फोटो, म्हणजे आपल्याला आठवणी सोबत राहतील. त्याच्यामुळे ह्या एंडिंगला थोडे क्लिप मी घेतलेले आहेत किंवा कुणाला घ्यायला लावलेले आहेत, म्हणजे आपल्या आठवणी सोबत राहतात. नाहीतर पाण्यामध्ये मोबाईल पडायचा किंवा पाणी जायची तेवढीच भीती असते, त्याच्यामुळे पण रिस्क आहे आणि आगाऊपणामध्ये किंवा धक्का लागल्यानंतर मोबाईलचं काहीच खरं राहत नाही.
मस्ती झाली, सगळं काही झालं वॉटर पार्कमध्ये खेळायचं वगैरे. आता आम्ही दमून गेलो होतो आणि भूक पण लागलेली होती सर्वांना. मग इथं मस्तपैकी आम्ही सोबत आणलेलं होतं जेवणासाठी, त्याच्यामुळे सगळ्यांनी मस्त गोल राऊंड करून जेवण वगैरे करून घेतली. आणि इतक्या कडकडून भूक लागलेली होती ना सगळ्यांनाच, काय सांगू. आणि असं म्हणजे डान्स वगैरे पाण्यामध्ये काही समजत नाही, पण बाहेर आल्यानंतर सगळ्यांनाच खूप भूक लागलेली होती. मग आता आम्ही जेवण करून निघालात. तर पुढे थोडासा प्रवास केल्यानंतर सगळ्यांची डोकं वगैरे दुखत होती खूप वेळ पाण्यात खेळल्यामुळे. मग इथं मस्त असा अद्रक टाकलेला कडक कडक चहा सर्वांनी मिळून घेतला. आणि ही विथ फॅमिली केलेली छोटीशी ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. तर हे काही फोटो आहेत जे लाईफ टाईम आपल्या आठवणीत राहणार आहेत. आणि हे फोटो बघून चेहऱ्यावरती स्माईल आणि मनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही की आपण इथे किती मज्जा केली होती, किती एन्जॉय केलं होतं. एकत्र असून आनंद घेण्याचा किंवा मज्जा करण्याचा ते फील जे काही असतं ना, ते खरं आनंद किंवा तेच खरं हॅपी आयुष्य किंवा हॅपी लाईफ म्हणता येतं. तुम्ही सुद्धा असंच विथ फॅमिली सगळेजण मिळून असं नक्की जा. तुम्हाला सुद्धा याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला बाय.